आणि आता सविस्तर बातमीपत्र पाहूयात। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक दुःखद बातमी समोर येते। ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन झालेलं आहे। 81व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। दीर्घ आजारानं सीमा देव या काही दिवसांपासून त्रस्त होत्या आणि अखेर त्यांचं निधन झालेलं आहे। 81व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन झालेलं आहे। 81व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। दीर्घ आजारानं सीमा देव या बऱ्याच दिवसांपासून त्रस्त होत्या आणि अखेर 81व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। अतिशय दुःखद बातमी आपण पाहतोय। ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन झालंय। तर यावर अधिक बोलण्यासाठी ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दिलीपजी, अतिशय दुःखद बातमी, सीमा देव आता आपल्यात नाहीयेत। हो, अतिशय दुःखद बातमी। म्हणजे आता मला सकाळी अजिंक्यचा जेव्हा फोन आला तेव्हा मी म्हणजे इतकं म्हणजे हे झालं ना, म्हणजे मला इतकं डोळ्यासमोर सगळं आलं चित्र। ते अनेक वर्षांची त्यांचे यांच्याशी खऱ्या अर्थाने म्हणजे एक प्रकारचे कौटुंबिक संबंध होते आणि ज्यांची सिनेमाची वाटचाल तर मी लहानपणापासून पाहत आलेलोच आहे, परंतु नंतर मी मीडियात आल्यानंतर माझं जे काही ज्या कुटुंबियांशी चांगले संबंध निर्माण झाले, अतिशय जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले, त्यापैकी सीमा देव एक या होत्या। सांगायला गेलं ना तर त्यांची म्हणजे त्यांच्या वाटचालीबद्दल तर खूप सांगता येईल। म्हणजे नाटक चित्रपटातील अभिनय, मराठी चित्रपटाबरोबर हिंदी चित्रपटामधील सुद्धा भूमिका, त्याशिवाय त्यांनी चित्रपट निर्मितीमध्ये सुद्धा पाऊल टाकलं। ही जी मोठी वाटचाल आहे की वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी हे केलं आणि त्यांच्या ज्या व्यक्तिगत आवडीनिवडी होत्या, भरपूर वाचन करणं किंवा स्वयंपाकाची आवड, पाहुण्यांचं स्वागत करणं आणि मुळात त्या आमच्या गिरगावमध्ये एकेकाळी बनाम लेनमध्ये राहायच्या। त्यामुळे जेव्हा जेव्हा आमची भेट व्हायची त्याला जुन्या आठवणी, जुनं गिरगाव, चित्रपटसृष्टी, मराठी चित्रपटसृष्टीची पूर्वीची कशी कामाची पद्धत होती, कौटुंबिक वातावरण होतं, असे इतके विषय, इतके संदर्भ, इतकी माहिती की एक अतिशय गप्पिष्ट आणि एक आमच्यामधलं जे विश्वासाचं नातं होतं ते कधी म्हणजे कलाकार आणि पत्रकार असं न होतं, ते त्याही पुढे गेलो होतं। त्यामुळे आता जेव्हा मला अजिंक्यचा फोन आला की अरे आई गेली, त्याला मला इतकं पटकन डोळ्यामध्ये पाणी आलं। कारण एक आपण नाती जी काय निर्माण झाली या क्षेत्रामध्ये त्याच्यापैकी एक सीमा देव होत्या। त्यामुळे त्यांच्या वाटचालीबद्दल सांगायला गेलं तर खूप मोठं त्यांचं एक वाटचाल आहे। जे ब्लॅक अँड व्हाईट सिनेमापासून आपण जे म्हणतो, म्हणजे मराठी सिनेमा ज्या काळामध्ये प्रगत होत होता किंवा वेगळ्या विषयात चित्रपट बनत होते, तेव्हापासून त्यांनी जी काही सुरुवात केली आणि मग जगाच्या पाठीवर जो राजा परांजपे यांचा सिनेमा आहे त्या चित्रपटामुळे त्यांना जी ओळख मिळाली आणि राजा परांजपेंना त्या नेहमीच गुरुस्थानी मानत, त्यामुळे राजा परांजपे विषयी असलेला त्यांचा आदर, आस्था आणि त्यांच्याकडे ना काही अशा काही व्हिडिओ कॅसेट त्यांनी जपल्या होत्या आणि त्याच्या त्या आवडत्या चित्रपटापैकी होत्या आणि त्यातला एक चित्रपट होता सुहासिनी। आणि त्या नेहमी असं म्हणायचं की मला कुठे समजा असं जुन्या आठवणीत जावंसं वाटलं, फ्रेश व्हावंसं वाटलं तर मी लगेच त्या सुहासिनी चित्रपटाची व्हिडिओ कॅसेट लावते आणि तो सुहासिनी चित्रपट पाहते। हे जे होतं म्हणजे व्यक्तिगत आणि व्यावसायिक ह्या दोन्ही प्रकारच्या आयुष्याचा एक आनंद घेणार आहे। आणि ज्या वेळेला 1.5-2 वर्षापूर्वी अजिंक्य देवनी हे ट्विट केलेलं की त्यांना अल्झायमर झालेले आहेत, त्याच वेळेला जरा थोडंसं मनामध्ये असं हे झालं की अरे रे, की अशा कलाकाराला अशा पद्धतीचा आधार व्हावा हे धक्कादायक आणि क्लेशकारक होतं। त्यानंतर मग त्या अभिनयकडे होत्या आणि अभिनय आता अलीकडेच वांद्र्याला शिफ्ट झाल्यानंतर त्या अभिनयकडे त्यांना ठेवण्यात आलेलं आणि आज सकाळी अभिनयच्याच घरी त्यांचं निधन झालं। एक मराठी चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील ज्यांचा एक मोठा वाटा आहे अशा एक अभिनेत्री, ज्यांनी मला आठवते अपराध नावाचा एक सिनेमा होता राजदत्तांचा, त्याच्यामध्ये त्यांनी एक विलनिश टाईपची भूमिका केलेली। म्हणजे सोज्वळ भूमिका साकारणाऱ्या सीमा देव यांनी अपराध सारख्या सिनेमामध्ये एक अशी वेगळी भूमिका करणं जी खलनायिकेची छटा असणे, मला वाटतं त्यांनी ते आव्हान पेललेलं। आणि हिंदी चित्रपटाच्या बाबतीत तर काय सांगावं, म्हणजे गजबमध्ये ज्यांनी धर्मेंद्रच्या आईची भूमिका केली त्यांनी त्याच सीमा देव, मजबूर नावाचा एक सिनेमा होता त्याच्यामध्ये सनी देओलच्या सुद्धा आईची भूमिका केलेली आहे। म्हणजे इतकी अफाट रेंज, अफाट वाटचाल
कालांतराने महेश कोठारच्या दुबंगमध्ये जेव्हा त्यांनी काम केलं, त्यांनी खूप वर्षानंतर ते काम केलेलं. एक छोटी आठवण सांगतो की सतीश कौशिकच्या रूपकी राणी चोरका राजामध्ये काम केल्यानंतर ना त्या खट्टू झालेल्या, हं. कारण त्यांची भूमिका कापली होती. म्हणजे त्यांनी जेवढं चित्रित झाली भूमिका त्यापैकी थोडासाच भाग त्या सिनेमा पडद्यावर आल्या. त्या त्यांनी ठरवलं की आता यापुढे मी सिनेमात काम करणार नाही, व्यक्तिगत आयुष्यात मी आनंद घेईन, कुटुंबामध्ये रमेन, सुना आहेत, नातवंड आहेत, बाकी मित्रपरिवार आहेत. आणि मग कालांतराने जेव्हा त्यांच्याच प्रोडक्शननी दत्तात्रय फिल्मनी जेता सिनेमाची जेव्हा निर्मिती करायची ठरवली, हं. त्यावेळेला त्यांनी त्या पुन्हा अभिनय क्षेत्रामध्ये आल्या. हे काही काळ त्यांनी अभिनय क्षेत्रापासून दूर राहणं पसंत केलेलं, कारण नंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीची चित्रपट निर्मितीची पद्धत होती किंवा भूमिका कापल्या जायच्या ते त्यांना मान्य होत नव्हतं. तर अशा मनस्वी, तपस्वी, मोठी वाटचाल असलेल्या आणि मराठी चित्रपट सृष्टीच्या वाटचालीतील एक मोठा आधार द्यायला म्हणता येईल. म्हणजे सर्जासारख्या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. दिग्दर्शक होते या चित्रपटाचे. मुलांविषयी प्रेम, दोन्ही मुलांविषयी प्रेम, म्हणजे अजिंक्य अभिनयामध्ये उतरला आणि अभिनय देवनी तर दिग्दर्शनामध्ये पाऊल टाकलं. आणि दिल्ली बेल्ली हा ज्याला अभिनय देवचा सिनेमाला मला आजही आठवतोय, सीमादेव यांच्याशी माझं बोलणं झालेलं. त्या म्हणालेल्या की नवीन पिढीची भाषा आणि शैली घेऊन अभिनय देवनी आपला चित्रपट दर्शकांसमोर आणलेला आहे. हं. म्हणजे संपूर्ण काळाबरोबर काळाची जी बदलत्या काळाची वाटचाल होती, त्या वाटचालीचा साक्षीदार आणि त्या गोष्टी स्वीकारत ज्यांनी वाटचाल केली अशा सीमादेव खूप सांगता येईल, खूप आठवणी आहेत. म्हणजे आता मला सांगणार चित्रपटाची दुसरी नावं सांगायची होती, मोलकरीण, ती माझं घर, वैभव, अशी खूप चित्रपट आहे. शोधा म्हणजे सापडेल, जे म्हणजे 60-70च्या दशकातले चित्रपट आहे. या चुकांना या चित्रपटात त्यांचा असं ते पाठमोऱ्या बघतात, असं एक क्लोजअप आहे सिनेमामध्ये. त्या क्लोजअपचं त्या क्लोजअप विषयी म्हणायचं ना की त्या सिनेमाच्या भूमिकेमध्ये कशा पद्धतीने शिरल्यात किंवा त्या एकरूप झाल्यात हे त्यांच्या बोलण्यातून दिसायचं. हं. खूप सांगता येईल. म्हणजे ज्या रमेश देव सीमादेव यांच्या लग्नाचा 50वा वाढदिवस झाला त्यावेळेला त्यांच्या घरी तर भेट झालीच, पण बरं. तो सोहळा त्यांनी अतिशय थाटामध्ये जुला साजरा केलेला. बरं. म्हणजे अशा पद्धतीच्या खूप आठवणी, खरंय, त्यांच्या काही आठवणी सांगता तर येईल खूप असं आहेत आहे. आणि त्यांच्या जाण्यानं निश्चितच एक पोकळी निर्माण झालेली आहे. दिलीपजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी.